आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच नर्मदा काठी जास्त दिसणारी शैली म्हणजे भूमिज शैली। अशा भूमिज शैलीतली महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ मधलं शिवमंदिर असेल, सिन्नर मधलं गोदलेश्वर असेल, अशी छान छान मंदिर आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे पूजा अर्चा, स्नान असेल, धुलाई असेल आणि त्याच्यानंतर सिंचन असेल, असं एक अद्भुत जलव्यवस्थापनाचा नमुना इथे आपल्याला बघायला मिळतो। त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाचं एक सुंदर मंदिर सुद्धा पेशवेकालीन या ठिकाणी बघायला मिळतं। चिमाजी आप्पांनी या ठिकाणाला भेट दिली होती असंही इतिहासकार सांगतात। आणि जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपल्या भारताला मंदिरांचा मोठा इतिहास आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रातही अतिशय प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात। 4थ्या शतकामध्ये गुप्त काळामध्ये साधारण त्यावेळेला खोली वजा मंदिर असायची, एक खोली आणि समोर एक वरांडा। पण पुढे पूजा अर्चा, सोहळे, नृत्य, गायन हे सगळं सुरू झाल्यानंतर मुखमंडप, सभामंडप असं करत करत आपल्या मंदिरांच्या रचना बदलत गेल्या। शिल्पकारांनी, वास्तुकारांनी सुद्धा भौगोलिक परिस्थितीनुसार विविध बांधकामं केली। आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच नर्मदा काठी जास्त दिसणारी शैली म्हणजे भूमिज शैली। अशा भूमिज शैलीतली महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ मधलं शिवमंदिर असेल, सिन्नर मधलं गोदलेश्वर असेल, अशी छान छान मंदिर आपल्याला पाहायला मिळतात। अशाच एका अतिप्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी आपण आज आलो आहोत रांजे गावामध्ये। रांजे गाव हे रांजे गावचा पाटील ज्याचे हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी, हा जो इतिहास आहे ते हे रांजे गाव। आणि जिजाऊ मासाहेबांना त्यांचे वडील राजे लखोजीराजे जाधव यांनी लग्नामध्ये आंदण म्हणून हे गाव खर्चासाठी दिलं होतं असंही सांगितलं जातं। त्या गावी आज आपण आलो आहोत आणि रांजेश्वर महादेवाचं दर्शन घेणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन रांजेश्वर महादेवाचं। रांजे गावातील रांजेकर वाड्याच्या बाजूने साधारण 100 मीटर चालत गेल्यावर आपण येऊन पोहोचतो रांजेश्वर शिवमंदिराजवळ। सर्वप्रथम भव्य नंदी मंडप आपले लक्ष वेधून घेतो। यामध्ये 3 नंदी असून उंचीने मात्र ते एक समान नाहीत। रांजेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या शेजारी 3 टाक्या दिसतात।
शिवकालीन जलव्यवस्थापनाचा अतिशय उत्कृष्ट नमुना इथे आपल्याला बघायला मिळतो। यातली जी पहिली टाकी आहे त्याचं पाणी वापरलं जातं हे देवाच्या पूजेसाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर दुसऱ्या टाकीमध्ये, पहिल्या टाकीमध्ये ठराविक लेवलला पाणी आल्यानंतर ते दुसऱ्या टाकीमध्ये येतं, ज्याचा वापर हा इथे भक्तांना स्नान करण्यासाठी होतो। त्याच्यानंतर जी तिसरी टाकी आहे त्याचंही ठराविक लेवलला पाणी आल्यानंतर त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि त्याचा उपयोग हा इथे कपडे धुण्यासाठी वगैरे केला जातो। एवढ्यावरतीच हे सगळं थांबत नाही। तिसऱ्या टाकीमधून एका ठराविक स्तराला पाणी लागल्यानंतर तिथून पुढे भिंतींच्या खालून पाईपलाईन आहे आणि तिथून हे शेजारच्या शेतांना पाणी दिलं जातं। म्हणजे पूजा अर्चा, स्नान असेल, धुलाई असेल आणि त्याच्यानंतर सिंचन असेल, असं एक अद्भुत जलव्यवस्थापनाचा नमुना इथे आपल्याला बघायला मिळतो। या रांजेश्वर मंदिरा शेजारीच आणखी एक छोटेखानी शिवमंदिर आढळते। याचे बांधकाम मात्र अलीकडच्या काळातील वाटते। स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की महाशिवरात्रीच्या दरम्यान या मंदिरा शेजारी अनेक साप फिरत असतात। खरं तर नैसर्गिक दगडांनी केलेली प्राचीन बांधकामं जास्त आकर्षक वाटतात। त्यावर नंतर झालेली रंगरंगोटी तितकीशी रुचत नाही, पण त्याद्वारे निदान मंदिरांची देखभाल तरी होत आहे हे पाहून समाधान वाटते। हे रांजे गाव शिवकालीन इतिहास तर जपतच आहे, त्याबरोबरच पेशवाईच्या पण पाऊलखुणा इथे पावलोपावली आढळतात। शामराज निळकंठ रांजेकर यांचा वाडा पलीकडे आहे जो होळकर कालीन आहे आणि शिंदे होळकर यांच्या वादामध्ये तो पुढे वाडा पाडण्यात आला असं ग्रामस्थ या ठिकाणी सांगतात। त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाचं एक सुंदर मंदिर सुद्धा पेशवेकालीन या ठिकाणी बघायला मिळतं। चिमाजी आप्पांनी या ठिकाणाला भेट दिली होती असंही इतिहासकार सांगतात आणि त्यांचा शिलालेखही या ठिकाणी आपल्याला आढळतो।
निसर्गरम्य परिसरात वसलेले हे रांझे गाव जिजाऊ माँसाहेबांना त्यांचे वडील लखोजीराजे जाधव यांनी भेट म्हणून दिले होते. इथे जिजाऊंचा वाडाही होता. तसंच काही काळ त्यांचे वास्तव्य होते असे गावकरी सांगतात. तर रांझे गावामध्ये रांझेश्वर मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिराचं पौराहित्य करणारे रांझेकर काका आपल्याला आज इथे भेटलेले आहेत. ते या गावाबद्दल आणि या मंदिराचा थोडक्यात इतिहास आपल्याला सांगतील. काय सांगाल काका? हे म्हणजे हा जो वाडा आहे तो वाडा पेशवेकालीन आहे. 1730 ते 1740 त्या दरम्यानचा आहे. शामराव निळकंठ रांझेकर जे होते ते सरदार होते पेशवे काळामध्ये. तर त्यांना हा खाजगीतून दिलेला वाडा होता, परंतु शिंदे आणि होळकरांच्या वैरामध्ये तो पाडला गेला आणि आतमध्ये विहार, भरपूर मोठं जागा, त्यानंतर लक्ष्मीनारायणचं मंदिर, असं सुंदर आतमध्ये व्यवस्था त्यांची आहे. आणि त्यांची आता 8वी 9वी पिढी आहे ती पुण्याला राहते. आणि याच वास्तूमध्ये आता सध्या त्यांनी काही वर्ष 15-16 वर्ष वृद्धाश्रम सुद्धा चालू केला होता. पण वृद्धाश्रमाची व्यवस्था पाहायला कोणी नाही म्हणून ते थांबवलं गेलं. तसं खालचं रांझेश्वर मंदिर जे खूप इतिहासकालीन असून त्या ठिकाणी खूप सुंदर अशी पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याची नैसर्गिकरित्या पाणी असं की ह्या पहिल्या टाक्याचं जे ते देव टाक आहे. देव टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जातं, तिथं आंघोळीची व्यवस्था. तिसऱ्या टाक्यामध्ये ते पाणी जातं आणि तिथून पुढं शेतीला जायला व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी वरती जी 2 बंधारे बांधलेले होते त्या बंधाऱ्यांची सुद्धा अशी व्यवस्था केलेली होती की कडेला दोन्ही बाजूनी, डाव्या आणि उजव्या बाजूनी म्हणजे असे छोटे पाट केले ते की 5-5 एकर दोन्ही बाजूला शेती भिजावी आणि त्या देवांची व्यवस्था करता यावी अशी व्यवस्था केलेली. खूप छान पैकी. धन्यवाद काका, छान माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझेगावच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेचा संपूर्ण इतिहास सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो अवश्य पहा. हा रांझेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.